नमस्कार फ्रेंड्स. तर आज आपण भरली मिरची कशी करायची आहे त्याची रेसिपी बघणार आहोत. आता थंडीचे दिवस मस्त सुरू झालेले आहेत आणि ज्यांच्या घरामध्ये तिखट कमी खातात, मुलांमुळे तिखट कमी बनवलं जातं, पण काहींना तिखट आवडतं, त्यांच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. तर जेवणामध्ये ही भरली मिरची जेवणाला एक चांगला स्वाद देते. तर फ्रेंड्स, आपल्याला ही रेसिपी करताना सर्वप्रथम ह्या मिरच्याचे जे देठं आहेत ती काढून घ्यायची आहेत. तुम्ही देठही ठेवू शकता. आणि ह्याला आता आपल्याला मधून बारीक चिरून घ्यायचं आहे. काही जण बिया काढतात. तुम्हाला बिया हवा असेल तर तुम्ही ह्या बिया ज्या आहेत ह्या ठेवू शकता. जर नको असतील, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये हा सगळा आहे ना, मसाले जे आहेत, स्टफ आहे तो पूर्ण भरायचा आहे, मग तुम्हाला ती स्पेस पण मिळणार आहे. अशा पद्धतीने ह्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला मिरची जी आहे त्याच्यामध्ये पूर्ण अशी चिरून त्याच्यातल्या बिया काढल्यानंतर आपल्याला स्टफ भरण्यासाठी पुरेशी जागा मिळते. तर आपल्याला ह्या भरल्या मिरचीमध्ये काय काय आपण मसाले टाकणार आहोत ते बघायचं आहे. तर आपली व्यवस्थित ही भरली मिरची जी आहे करायची आहे. ते मिरच्या आपण व्यवस्थित उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय भरायचं आहे सारण, तर त्याच्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. नंतर हे शेंगदाण्याचं कूट खरपूस भाजलेलं आहे. मीठ आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. हळद, थोडेसे जिरे, अर्धा चमचा, चिमूटभर पण चालतील, आणि काश्मीरी मसाला लाल तिखट घेतलेला आहे, धनेपूड घेतलेली आहे, आणि लिंबू जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये पिळणार आहोत, त्यामुळे त्याची टेस्ट खूपच छान लागणार आहे. तर आपण हे सर्व साहित्य आता एकत्र मिक्स करून घेऊया आणि त्याचं स्टफ जे आहे, त्याचं जे सारण आहे आतमध्ये भरायचं, ते व्यवस्थित आपण तयार करून घेऊया. हे सर्व मिक्स करून त्याच्यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊया. आणि हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये मीठ, हळद व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे, आणि कांदा जो आहे तो सुद्धा आपल्याला थोडासा चुरून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आधीच आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, त्यामुळे तो लवकर मिक्स होणार आहे. तर आपलं हे स्टफ तयार झालेलं आहे. तर आपण ह्याच्यामध्ये मिरचीत ते व्यवस्थित भरून घेऊया अशा पद्धतीने. अशा पद्धतीने सर्व मिरच्या आपण भरून घेऊया. तर अशा प्रकारे आपले सगळे मसाले भरून झालेले आहेत. आता आपण ह्याला तेलामध्ये मस्तपैकी तळून घेऊया. फ्राय करून घ्यायचं आहे कमी तेलामध्ये, आणि क्रिस्पी होईपर्यंत मंद गॅसवरती आपल्याला व्यवस्थित तळून घेऊया. चला तर मग आता खरपूस मिरच्या तळून घेऊया आपण. तेल मस्तपैकी आपण गरम केलेलं आहे. त्याच्यात थोडीशी मोहरी टाकायची आहे. आणि ह्या मिरच्या ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिरच्या टाकून घेऊया.
तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या मिरच्या तेलामध्ये मस्तपैकी भाजतायत. आपण याला उलट करून घेऊया आणि त्याची मागची बाजू पण व्यवस्थित भाजून घेऊया. तर फ्रेंड्स, आपल्या मिरच्या व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत. आपण गॅस बंद केलेला आहे कारण हे मातीचं भांडं आहे आणि मातीच्या भांड्यामध्ये उष्णता बराच काळ टिकते, त्याच्यामुळे अजून त्या भाजल्या जाणार आहेत, क्रिस्पी होतील. मग आपण खाण्यासाठी त्या घेऊ शकतो. तर फ्रेंड्स, आता आपण ह्या मिरच्या काढून घेऊया. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही भरली मिरची आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही सगळ्यांनी करून बघा, तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी ही झणझणीत भरली मिरची. थँक्यू फ्रेंड्स.